मॅच इथून स्टार्ट होते. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ जर पाहिला तर शिव वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला आरी वॉरियर्स दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडस आम्ही जे आमचे स्कोरर आहेत त्याच्यापासनं त्याच्या समोरून तुम्ही बाजूला व्हायचंय प्लीज. आणि दोन्ही संघांना विनंती असेल आपले एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवायचे आहेत. पहिल्या चेंडूवर कडक प्रहार. पहिला चेंडू पाठवलाय अगदी कव्हर क्षेत्रामधून चौकारासाठी. हनुमंत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी फलंदाजाचा जर विचार केला तर अभिषेक एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला आयुष. अभिषेक आणि आयुषची जोडी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर अभिषेकने दर्शवलंय खूप चांगली बॅटिंग. पहिल्या चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार चौकार. चांगली सुरुवात केली. पुन्हा एकदा हनुमंत आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा चेंडू यावेळेस बॅटची एज आणि विकेट मिळतो या ठिकाणी. इथून आपण पाहतोय विकेट डाऊन झालाय. पहिल्या चेंडूवर चौकार मारली होती आणि त्यानंतर बॉक्स विकेटच्या रूपाने गडी बाद झालाय. आता मात्र आणखीन एक यंग स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल फलंदाजीसाठी. दोन्ही संघ विनंती असेल आपले एक्स्ट्रा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. एक्स्ट्रा खेळाडू प्लीज. डावकरी हाताचा फलंदाज आहे. आपण पाहतोय यावेळेस गॅप शोधलाय. चांगला गॅप आपल्याला पाहायला मिळाला. विनंती असेल दोन्ही संघ कारण की आपल्याला लाईव्ह आहेत. लाईव्ह मध्ये आपल्याला नावं कळणं गरजेचं आहे. त्यासाठी दोन्ही संघातील मी कर्णधारांना विनंती करतो की आपला एक्स्ट्रा खेळाडू या ठिकाणी पाठवून द्यायचा आहे. नक्कीच आपण पाहतायत मुख्य व्यासपीठावर आपले मान्यवर. तर आपण पाहतायत आपल्या ग्रामपंचायत सदस्य म्हणून आपण पाहतायत संगीता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय. प्रतीक सरांच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. या प्रतीक सर आपल्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. आपल्या मान्यवरांचं म्हणजेच आपल्या आपण पाहतायत संगीता पाटील मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेत. मायची उबदार भगवी शॉल आपण पाहतोय जे आपल्याला पाहायला मिळते आज स्वागतासाठी. त्याचप्रमाणे पुष्पगुच्छ जे नेहमी आनंद देत असतं आपल्या आयुष्यामध्ये फुलं आणि एक मोमेंट म्हणजे या स्पर्धेची एक आठवण त्यांचं या ठिकाणी नेहमीच आठवण राहील. ही आठवणत राहील ही स्पर्धा. त्यांचा धन्यवाद करीन या ठिकाणी उपस्थित झाल्या. त्यानंतर ॲडव्होकेट प्राची मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. डॉक्टर आहेत पेशाने आणि त्यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतोय ओंकार आहे त्या ठिकाणी. ओंकारच्या शुभ हस्ते आपण करूयात स्वागत. डॉक्टर प्राची मॅडम आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय खूप चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळेल. स्वागत समारंभ या ठिकाणी नक्कीच होत असताना सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. जाऊया मॅच कडे जिथे सुरुवात खूप चांगली केली मी म्हणेन दोन्ही संघांनी. विचार केला तर आतापर्यंत षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चेंडूचा खेळ जर पाहिला तर एक आणि पहिल्या चेंडूवर विकेट मिळवलाय. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 11 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद झालाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिशांतला आणलंय. बघूया
षटक क्रमांक दुसऱ्या षटकातील आतापर्यंत पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूमध्ये विकेट नक्कीच घेतलंय. इथून आपण पाहतोय गोलंदाज सोन्या एस डी विनर संघाचा हा देखील एक खेळाडू सोन्या आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय, चेंडूला सिंगल मध्ये कन्वर्ट केलंय. सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. चांगली सुरुवात करायची, स्कोर आला होता परंतु एक विकेट डाऊन झाल्यानंतर थोडस आपण पाहतोय संघामध्ये सिंगलची भावना निर्माण झाली. सिंगल रन्स घेतलं जातंय. यावेळेस आपण पाहतोय सोन्या थोडीशी फिल्डिंग मध्ये तफावत करतोय, जेणेकरून विकेट मिळणं खूप गरजेचं आहे. यावेळेस पायामध्ये चेंडू खोदून काढलाय, चांगला फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषे पार. चौकार आलाय. या 4 धावांनी धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 16 वर जाऊन पोहोचते. चांगली धावसंख्या. लक्षात असू द्या, खेळाडूंसाठी एक महत्वाची सूचना आहे की कोणीही गुटखा खाऊ नये आणि गुटखा खाताना जर कोणीही खेळाडू आढळला तर त्यांच्या संघाला नक्कीच पेनल्टी असणार आहे. त्या खेळाडूला देखील आपण पुढच्या वर्षासाठी बॅन करणार आहोत. लक्षात असू द्या, कारण की हे खराब लक्षण असतं. क्रिकेटमध्ये जर पाहिलं तर निरोगी राहण्यासाठी तुम्हाला या गोष्टी आहेत या अवॉइड कराव्याच लागतील. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पंचांकडे अपील केली आणि पंचांनी यस चेंडू वर जर पाहिलं तर बोट आकाशाकडे करत असताना आपण पाहतो विकेट आलाय. दुसरा गडी बाद झालाय. सतरा धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण पाहतोय सोनू आलाय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत 16 वर धावसंख्या थांबवून ठेवले. इथून सोन्या पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल स्टार्ट करताना. यावेळेस पुन्हा एकदा बॅक टू बॅक हा दुसरा विकेट नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. सोनू आला आणि सोनू पुन्हा एकदा रिटर्न जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. खराब प्रदर्शन राहिले. बॅट थोडीशी उंच उचलली होती, मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गडी बाद झालाय. 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 17 या आकड्यावर आपल्याला पाहायला मिळते. चला 2 धावांची पॅनल्टी असेल बॅटिंग करणाऱ्या टीमला, कारण आपण आधीच वॉर्निंग दिली होती की नॉन स्ट्राईकचा खेळाडू तिथे जाऊ नये, परंतु तो गेलेला आहे. त्यामुळे 2 धावांची पॅनल्टी पंचांनी दिलेली आहे. 2 धावा कमी केल्या आहेत. 15 धावा स्कोर कार्ड वरती. या पॅनल्टी तुम्हाला घ्याव्या लागतील. जर तुम्ही डिसिप्लिन मैदानाच्या आतमध्ये ठेवलं नाही तर तुम्हाला या पॅनल्टीला सामोरे जावं लागेल. कडक नियम आहेत या स्पर्धेचे, कारण की आपल्याला भरपूर मॅच खेळवायचे आहे आणि ते नियमानुसार होणे गरजेचं आहे. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा खाली आलाय गोलंदाजी मार्कवर. यावेळेस आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. विकास काली आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू हाताळला. पहिला चेंडू खूप चांगला होता विकास याचा. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा 15 वर आतापर्यंत थांबवून ठेवलंय की काय. इथून चेंडू तर सुटलाय. चेंडू वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. अतिरिक्त धावेने जर पाहिले तर धावसंख्या वाढेल. 16 धावा स्कोर कार्ड वरती. 16 धावा आपल्याला पाहायला मिळतात आतापर्यंत. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा विकास गोलंदाजी मार्कवर. यावेळेस फटका सजवलाय समोरच्या दिशेने, परंतु नाही. इथून चांगली फिल्डिंग देखील दर्शवले. आतापर्यंत थांबवून ठेवलंय पूर्णपणे धावफलक 16 वर. फुलटॉस चेंडू आहे. लोअर फुलटॉस चेंडू याला कन्वर्ट केलं 4 धावांमध्ये. चौकार जातोय. तिथे मात्र क्षेत्ररक्षण होता, परंतु अगदी मैदानामध्ये ढकलता आलं नाहीये. चौकार जातोय आणि चौकारने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावर.
तीनच चेंडू आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकास याचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. आणखीन एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. हलका हाताने जेंटल पुश करताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. 21 धावा, 21 रन्स. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून आपण पाहतोय आणखीन एक चांगला चेंडू आलाय. डॉट चेंडू येतोय. नक्कीच विकासचा जर विचार केला तर विकासचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आदित्य रहमतनगर या संघामधून नेहमीच विकास याला आपण पहिला आदित्य 11 संघामधून खेळताना पाहायला मिळाला. हा खेळाडू खूप चांगला आहे आणि त्याचमुळे जर पाहिलं तर त्याची निवड झाली या डी वॉर्ड मध्ये. चांगला चेंडू आतापर्यंत आपण पाहिलं. 3ही चेंडू जर पाहिले तर डॉट चेंडू आले आहेत. इथून जर पाहिलं तर ओव्हरची होईल समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2-3 कंप्लीट झाल्याने धावसंख्या होते ती म्हणजेच 21 धावा. यानंतर होणारा सामना प्रकाश 11 आणि दुसऱ्या बाजूला अक्ष वॉरियर्सचे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर संघमालक अमोल पाटील जे आज थोडेसे कामानिमित्त बाहेर आहेत त्यामुळे आज आपल्याला ते पाहायला मिळणार नाही आहेत, परंतु उद्या आपल्याशी जॉईन होतील. त्यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय अक्ष वॉरियर्स. आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आयोजक देखील आपल्याला पाहायला मिळाले. खूप चांगली मेहनत त्याने देखील घेतली या स्पर्धेसाठी. आणि आज जेव्हा त्यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल तेव्हा नक्कीच ते लाईव्ह देखील पाहत असतील आणि त्यांच्या साठी देखील आपण शुभेच्छा देऊया. त्यांना देखील आपण अभिनंदन करूयात. इथून आपण पाहतोय फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय. चेंडू निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्याच चेंडूवर केलाय प्रहार. धावसंख्या जर पाहिली तर 25 या आकड्यावर जाऊन पोहोचले. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. हॅलो चेक. हॅलो. आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले धावसंख्या झाली ती म्हणजेच 25 रन्स. चला मॅच स्टार्ट करायची आहे. तर आपण पाहतोय लिकेश पाटील देखील उपस्थित होत असताना त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. SD विनर टीम खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर निकेश पाटील आणि त्यांची पूर्ण टीम खूप चांगली टीम म्हणून आपण पाहतोय. यावेळेस फटका तर चांगला आहे. तिथून जर पाहिलं तर प्रयत्न होते चेंडूला अडवण्याचा, परंतु चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय आणि चौकार आणि धावसंख्या जर पाहिली तर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळेल 29 धावा.
इथून आपण पाहतोय 29 धावा स्कोर कार्ड वरती झाल्या आहेत. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाज अगदी पाहिलं तर शेवटचे षटक आहे. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पुन्हा एकदा कडक प्रहार. वा 3 मध्ये 3 मारण्याचा प्रयत्न आणि तो देखील यशस्वी झालाय. चांगला फटका पाहायला मिळाला. डाऊन द ग्राउंड समोरच्या दिशेने खूप चांगला फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज जर पाहिलं तर पियुष यादव आपल्याला पाहायला मिळतोय. आयुष यादव सॉरी. चांगली बॅटिंग. आयुष पुन्हा एकदा सज्ज झालाय. आतापर्यंत 3 मध्ये 3 मारले आहेत. चला टाइम वेस्ट करू नका प्लीज, विनंती असेल. पुढचा चेंडू असेल षटकातील. आपण पाहतोय 3 मध्ये 3. आता मात्र आपण पाहतोय थोडासा चेंडू अंगावर आला आणि या चेंडूला पाठवलं अगदी डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 34 रन्स, 34 धावा झाल्या आहेत. 2 चेंडूचा अजून एक खेळ शिल्लक आहे. यावेळेस फटका चांगला आहे परंतु इथे क्षेत्ररक्षण करताना थोडेसे कमी पडले असं मी म्हणेन. चांगला प्रयत्न केला होता पण तो चेंडू गेलाय सीमारेषे पार. चौकार 4. चांगला फटका पाहायला मिळाला. आतापर्यंत जर पाहिलं तर थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता. या चेंडूवर आक्रमण केलं आणि आक्रमण सीमारेषे पार पाठवलंय फलंदाजांनी. पियुष आणि आयुष दोन बंधू आपल्याला पाहायला मिळत आहेत. याही वेळेस गॅप मोठा होता आणि गॅप शोधण्यात यश प्राप्त केलंय. चेंडूवर जर मिळाले तर आणखीन 4 धावा येतील. धावसंख्या 4 ने फ्लाय होईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तब्बल 42 रन्स. 42 धावा झाल्या आहेत आणि 43 धावांचं लक्ष असेल. चला नेक्स्ट मॅच. 2 संघाचे कर्णधार या आपण. एका बाजूला संघाचा कर्णधार असेल तो म्हणजेच प्रकाश 11 आणि अक्ष वॉरियर्स दोन्ही टीमचे कॅप्टन या आपण. आणि मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय डॉक्टर प्राची मॅडम या ठिकाणी उपस्थित. त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला दोन्ही संघाचे कर्णधार या. या प्रथमेश एका बाजूला असेल. प्रथमेश या. राकेश एका बाजूला आपण पाहतोय. अमोल पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय जे आयोजक म्हणून एक खूप चांगले आपल्याला पाहायला मिळाले. आणि इथून आपण पाहतोय टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे कर्णधार नक्कीच आपण पाहतोय कॉइन गेस केला जाईल प्रथमतः. आणि प्रथमेशचा कॉल असेल. कॉइन स्पिन करा. हेड्स इज कॉल आणि एस हेड्स आलाय. आपण पाहतोय टॉस विन झाला. प्रथमेश टॉस विन झालाय. काय डिसिजन असेल? आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. किती आनंद होतोय. ही टुर्नामेंट आज ऑर्गनाईज केले. 2 वर्ष आपण पाहतोय. दुसरं वर्ष आणि दुसऱ्या वर्षामध्ये एक चांगला माहोल तयार केला. त्याबद्दल काय म्हणशील? म्हणायला गेलं तर टुर्नामेंट खूप सुंदर आहे आणि इकडच्या सर्व पोरांना खेळण्याचं
संधी भेटते, प्लॅटफॉर्म भेटतो पुढे जाण्यासाठी. आणि खूप सुंदर आहे. मागच्या वर्षी पण झालेली, काही बिना वाद विवाद करता सुंदर अशी टुर्नामेंट होती. प्रकाश 11 टीम हा पण पाहतोय आणि तुमचे संघाचे संघ मालक त्यांच्याबद्दल काय म्हणाल? नाही, मागच्या वर्षी पण मला त्यांनी कॅप्टन म्हणून ठेवलेलं, या वर्षी पण ठेवलं, म्हणून त्यांचे आभार मानतो. थँक्यू. राकेश, टॉस जिंकतात काय डिसिजन असतं तुझा? मी असं तर मी फिल्डिंग पहिली केली. आता बॅटिंग करायची, त्यासाठी तुम्ही रेडी राहायचं आहे, जास्त काही बोलणार नाही आहेत, त्यामुळे नक्कीच धन्यवाद आहे. मॅडम तुम्हाला देखील धन्यवाद, आज तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. पुन्हा एकदा मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हा हीच विनंती करीन. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे, जिथे मॅच सुरुवात झाले. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्या धावा बनवायच्या आहेत, बेचाळीस धावा आणि 43चा टार्गेट आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत जर पाहिलं तर चेंडूचे खेळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकंदरीत 2. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर आता मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु नाही, इथे थांबवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः कर्णधार त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. जिशानला आपण पाहतोय चांगली क्षेत्ररक्षण करताना. गोलंदाज सोनू पुन्हा एकदा यावेळेस सॉफ्ट हँडने खेळून काढलाय, जिथे आपल्याला पाहायला मिळाला चांगले क्षेत्ररक्षण सुमित यांच्याकडून. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होताना यावेळेस आडव्या बॅटने केलाय प्रहार, परंतु आपण पाहतोय इथे काय घडलंय, नक्की काय घडलंय ते देखील पाहणं गरजेचं आहे. इथून पंच डिस्कस करतील आणि त्यानंतर डिसिजन जो आहे तो नक्कीच दिला जाईल. नेमकं काय घडलंय, बॅट्समनची इथून शरीर जर यष्ट्यांवर लागलं असेल तर नाही, परंतु अंपायरचा डिसिजन येतं नॉट आउट. सहा धावा स्कोर कार्ड वरती. इथून जर पाहिलं तर 43 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस कडक प्रहार, वा समोरच्या दिशेने आलाय चौकार. काय बॅटिंग आहे, जर पाहिले तर खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. जसा चेंडू स्लॉट मध्ये आला त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये, चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड एक षटक कंप्लीट झालाय आणि एक षटकानंतर 10 धावा. चला जास्त टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती असेल. लगेच आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 43 धावांचं लक्ष. इथून जर पाहिलं तर 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये अजूनही जर पाहिलं तर 33 धावांची आवश्यकता. इथून आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुमित आपल्याला पाहायला मिळेल. सुमित आलाय. सुमित आपण पाहतोय. सुनील आलाय. समीरला आपण पाहतोय यावेळेस. ओहो, चांगला अडवला होता आणि चांगला अडवलाय मी म्हणेन, मैदानामध्ये ठेवलाय चेंडूला. सुनीलचा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. मोठा करारी प्रहार करण्याचा प्रयत्न होता, पण चांगलं चांगलं इथून आपण बघतोय क्षेत्ररक्षण झालंय गोलंदाजाचं. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल पुढचा चेंडू. याही वेळेस आपण पाहतोय थोडस बॅकफुटला गेला होता, पंच करण्याचा प्रयत्न होता. सुरुवात चांगली केली होती पहिल्या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर चौकार आल्यानंतर कुठेतरी थांबवण्याचा विचार आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये आलाय.
थांबवलंय पूर्णपणे स्कोर कार्ड. 11 आता मात्र हा फटका चांगला होता. चेंडूला पाठवलंय पुन्हा एकदा 4 धावांसाठी. इथे थांबवणं मुश्किल होतं कारण की क्रॅकिंग फटका चेंडू पडल्यानंतर सरळ सीमारेषा पार गेला आणि चौकार मिळालाय. चांगली फटकेबाजी इथून जर पाहिलं तर आता मात्र बॅट्समन करत असताना अक्षय तांडेल आपल्याला पाहायला मिळतोय. शीतलनगर प्रीमियर लीग जेव्हा नक्कीच आपल्याला पाहायला मिळते तेव्हा मात्र त्या लीगचे आयोजक म्हणून नेहमीच आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज. याही वेळेस आपण पाहतोय बॅट थांबवली मी म्हणेन. चेंडूला रन्स मिळणार नाहीये. डॉट चेंडू आलाय. चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहतोय 4 झालाय. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. चांगला फटका इथून गॅप मध्ये खेळलाय. आणखीन एक फटका. चेंडू जाईल सीमारेषे पार चौकारासाठी. फटका चांगला होता आणि इंटू द गॅप मधून चेंडूला खेळून काढलाय. एकोणीस धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून आपण बघते पुढचा चेंडू पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळला. यावेळेस थोडस गोलंदाज चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट होतंय. इथून जर पाहिलं तर नोचा कॉल होता. थोडासा चेंडू खराब आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याचमुळे नोचा कॉल आपल्याला पाहायला मिळतोय. समीर खान गोलंदाज आणि आमचे अंपायर देखील समीर खान आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे दोन्ही समीर अगदी लाईन मध्ये उभे आहेत. यावेळेस आणखीन एक नो चेंडू. इथून जर पाहिलं तर 2 नो चेंडू आणि डिस्कस करतायत की इथून तर गोलंदाजी दिली होती परंतु गोलंदाज लय मध्ये नाहीये. चांगला टप्पा टाकत नाही. परंतु तुमचं टायमिंग टायमिंग चालू आहे लक्षात असू द्या. 5 मिनिटं बाकी आहेत. 8 मिनिटं सॉरी 8 मिनिटं बाकी आहेत. प्लीज विनंती असेल. इथून आपण पाहतोय गोलंदाज यावेळेस सॉफ्ट हँडने खेळलाय. सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच घेतलं जाईल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय आतापर्यंत धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावर. नवीन गोलंदाज मुकेश मुकेश पाल आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय कडक प्रहार पुन्हा एकदा
अगदी जर पाहिलं तर चांगला फटका पाहायला मिळाला. कार्पेटला रोल करत चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. इथून जर पाहिलं तर धावसंख्या स्कोर कार्ड वर वाढेल 4ने. 27 रन 27 धावा. 10 चेंडू आणि 16 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 16 धावा. दहा चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे. इथून जर पाहिलं तर मुकेश पाल गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. जिशान त्याला थोडस समजावतोय, पण तू पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. यावेळेस फटक्यामध्ये ताकद नाहीये. मिस झालाय फटका हा. आणखीन एक रन्स इथे मात्र ऍड होईल. चांगली गोलंदाजी नक्कीच वापरली. यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा चेंडू थांबवण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न खूप केले, परंतु चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. चांगला फटका. आता मात्र धावसंख्या वाढले. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय 32 रन्स जिंकण्यासाठी. अजूनही जर पाहिलं तर 10 धावांची 11 धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू आणि 11. 8 गेंदों में जीत के लिए अभी भी 11 रन की आवश्यकता आहे. चांगली बॅटिंग केली दोन्ही फलंदाजांनी. ज्या पद्धतीने आपण पाहतोय दोन फलंदाज. चला टीम मीटिंग करू नका प्लीज, विनंती असेल. 8 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि 11 धावांची आवश्यकता. आठ मध्ये 11 आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय टीम. मुकेश पाल आपण पाहतोय. 2 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. फटका टॅपचा आलाय. कडक प्रहार. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय आणि या चौकाराने जर पाहिले तर धावसंख्या एकंदरीत वाढेल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 36 या आकड्यावर. आता मात्र जिंकण्यासाठी अजूनही जर पाहिलं तर 7 धावांची आवश्यकता. 7 चेंडू आणि 7 धावा. इथून आपण पाहतोय 7 ची आवश्यकता असताना वा सिंगल रन्स आणि डगआउट मधून खूप टाळ्या येताना आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता आहे. यानंतर अक्ष वॉरियर्स आणि दुसऱ्या बाजूला प्रकाश 11 या दोन्ही टीमने तयारीत राहायचं आहे. जशी मॅच संपेल तसं मात्र लगेच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अभिषेक आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 6 मध्ये 6 रोखायचे आहेत. 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. यावेळेस पहिला चेंडूवर आक्रमण पाठवलंय सीमारेषे पार. प्रेक्षकांच्या भेटीला येतोय चौकार. चांगली बॅटिंग. आता मात्र 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे. 4 मध्ये 2. अक्षयचा जर विचार केला, अक्षय तांडेल जो 32 धावांवर खेळतोय. आतापर्यंत 2 खेळाडूंनी इम्प्रेस केलंय ज्या पद्धतीने चिराग पाटील आणि दुसरं पाहिलं तर अक्षय तांडेल. हे 2 फलंदाज असे आहेत ज्यांनी आक्रमकता काय असते ती दर्शवलंय. यावेळेस आपण पाहतोय फटका तर आलाय परंतु सिंगलच रन्स येईल. सिंगल. 1 धावाची अजून आवश्यकता. स्कोर इज अ लेवल.
यावेळेस आपण पाहतोय फटका आलाय चौकार आणि विजय मिळवलाय. चांगला विजय प्राप्त करताना आपल्याला पाहायला मिळाला. टीम विजय होताना पाहायला मिळाली.